नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली प्रतिमा आत्यांचाच विचार करते की त्यांना काय बोलायचं असेल. प्रियाबद्दल त्यांना आपलेपणा वाटत नाही हे सांगायचं असेल का? अर्जुन सायली बरोबर बोलत असतो पण तिचं काही लक्ष नसतं. तेव्हा तिच्या समोर येऊनच उभा राहतो. तर सायली विचारते, असे काय समोर येऊन उभे राहिलात? विचार करू द्या ना मला. अगं 15 मिनिटापासून मी तुझ्याशी बोलतोय पण तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. काय विचार करते एवढा? अहो प्रतिमा आत्यांना काय बोलायचं असेल नेमकं आपल्याबरोबर? प्रियाने अजून काही केलं नसेल ना? जेव्हा त्यांना खरं कळेल की प्रिया त्यांची मुलगी नाही आहे, किती त्रास होईल त्यांना. अर्जुन सांगतो, सिनियर तर नेहमीच म्हणतो ना, ही मुलगी माझी तन्वी नाहीच आहे. त्यांना जर समजलं खरं तर त्यांच्या मनाला थोडं शांत वाटेल. सायली सांगते, प्रतिमा आत्या जर आज बोलल्या ना प्रियाबद्दल त्यांना आपलेपणा वाटत नाही तर मी खरंच सांगून टाकेल, प्रिया तुमची तन्वी नाही आहे. अर्जुन सांगतो, बायको घाई करायची नाही, आपलं ठरलं आहे ना, अजून पुरेसे पुरावे नाही आपल्या हातामध्ये. सायली सांगते, त्यांच्या मनाची पण तयारी झाली पाहिजे ना, त्यासाठी मी आज काहीतरी ठरवलं आहे. मात्यांना पण जाणवेल की प्रिया त्यांची मुलगी नाही. तर प्रतिमा आत्या दुसऱ्या दिवशी घरी आलेले असतात. कल्पना काकूंनी काल घडलेला सगळा प्रकार प्रतिमा आत्यांना सांगितलेला असं त्यांना तर धक्काच बसतो. काय, तन्वीने सायलीला जिन्यावरून खाली पाडलं? किती खालच्या थराला जाईल ही मुलगी? अश्विन, मी तुझे हात जोडून माफी मागते. माझ्या पोटी अशी मुलगी जन्माला आली आणि तुझं आयुष्य बर्बाद झालं. अश्विन पण सांगतो, प्रतिमा आत्या यामध्ये तुझी काय चुकी आहे? जन्म दिलाय तिला आणि मधुभाऊंनी संस्कार दिले पण त्या चांगल्या गोष्टी तिने घेतल्या नाही. तू जास्त मनाला लावून घेऊ नको. त्याच वेळेला गॅसवर दूध ठेवलेलं असतं, ओतू जाणार तितक्या कल्पना काकू खाली उतरवतात आणि त्यांचा हात भाजला जातो. ते सायली बघते आणि धावतच त्यांच्याजवळ येते. खूप त्रास होत असतो. आई, तुम्ही कशाला दूध गरम करायला ठेवलं? माझीच चुकी आहे सगळी. मी लवकर यायला पाहिजे होतं खाली. इकडे या बरं, बसा आणि गार पाणी आणते मी, त्यामध्ये हात घाला. काकूही म्हणतात, अगं सायली, मला एवढं काही झालेलं नाही आहे, आता मी ठीक आहे. सायली परत क्रीम पण घेऊन येते आणि हाताला लावून देते. प्रतिमा आत्या बघतच राहतात आणि मनात विचार करतात, सायली हे सगळं किती मनापासून करते. मला जर काही भाजलं गेलं तर तन्वी येईल अशी धावून? मला तर नाही वाटत. कल्पना काकू सायलीला म्हणतात, अगं एवढी काळजी घेतेस माझी? मी तुझी सासू आहे, आई नाही. तेव्हा सायली त्यांच्यावर चिडते, कोण म्हटलं असं? आई, परत असं इथून पुढे म्हणायचं नाही हां. तुम्ही माझी आईच आहात. बरं बाई, नाही म्हणणार, पण आता मी ठीक आहे सायली. सगळेच सायलीकडे कौतुकाने बघत असतात. मला तर असं वाटायला लागलं आहे की सासू मी नाही, तू आहे माझी. प्रताप काकाही म्हणतात, कल्पनाला पूर्ण आईचा एवढा धाक नसेल तेवढा सायलीचा धाक आहे. सगळेच हसायला लागतात. त्यानंतर सायली आणि प्रतिमा आत्या दोघेही रूममध्ये निघून जातात. काल रात्री तुम्ही फोन केला तेव्हाच मला वाटलं होतं तुमच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी खळबळ उडाली. काय झालं नेमकं? तर प्रतिमा आत्या सांगतात, काल मला तन्वीचा फोन आला होता आणि माझ्याशी खूप प्रेमाने बोलली ती. मला घडलेला प्रकार सांगतात. स्वप्नात तू आली होती, खूप दूर निघून गेली आणि तू मागे बोलत होती ना माहेरपणासाठी इकडे म्हणून. तर मी 2-3 दिवसानंतर येणार आहे आणि बाबांची सुद्धा समजूत काढायची मला. सायली मनातच विचार करते, आता प्रियाचा मुखवटा फाडणार म्हटल्यानंतर प्रतिमा आत्यांना हाताशी धरते ती. तर प्रतिमा आत्या सांगतात, तिच्यावर अविश्वास दाखवून मी चुकी तर नाही ना करत आहे. सायली सांगते, आज आपण अभिषेकाला जाणार आहे ना, तेव्हा तुम्ही येऊ नका, घरीच थांबा. आपल्याला हे जाणून घेता येईल की प्रियाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही भावना आहे की नाही ते. पण मला त्यासाठी कोणाची मदत लागणार आहे. ती जानकी आणि सखीला कॉन्फरन्स कॉल करते. सखीने फोन उचलल्यानंतर, अगं सायली ताई बोल ना, काय काम काढलं आज? सायली सांगते, जानकी आणि तुला मी कॉन्फरन्सवर घेतलं आहे. तुमच्या दोघींकडे मला एक काम आहे, माझी मदत कराल ना तुम्ही? तेव्हा दोघीही तयार होतात. प्रतिमा आत्यांना प्रियाबद्दल थोडा संशय येतोय, खरंच त्यांची मुलगी आहे की नाही, त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. जानकी म्हणते, सायली तू बोलवलं आणि आम्ही येणार नाही असं होईल का? आम्हाला जेव्हा मदत लागली तेव्हा तू सुद्धा आलीच ना आमच्या मदतीला. तर सायली तिचा प्लॅन सांगते आणि त्या दोघी तयार होतात. तर दुसरीकडे सचिनने अस्मिताला फोन केलेला असतो. अस्मिता, मला यायला थोडा उशीर होणार आहे. तेव्हा अस्मिता पण ठीक आहे म्हणून पुढे काही बोलत नाही. तेव्हा सचिन सांगतो, अगं अस्मिता, तू आधीसारखी हट्ट का करत नाही? लवकर येण्यासाठी का सांगत नाही? मी कॅनडाला होतो तेव्हा किती हट्ट करायची, तू मला वेळ देत नाही. त्याच वेळेला तिथे साक्षी येते. काय जबरदस्त खेळ खेळलास तू, या वेळेला आपणच जिंकणार, याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे. साक्षीचा आवाज अस्मिताने ऐकलेला असतो. तिच्या लक्षात पण येतं की हा आवाज साक्षीचाच आहे. तर सचिन साक्षीला इशारा करून शांत होण्यासाठी सांगत असतो. मी काय म्हणतोय, बाळ काय करते? तर अस्मिता सांगते,
आता झोपलेला आहे, थोड्या वेळात उठून खेळायला लागेल. तुझं काम झालं की ये घरी. फोन ठेवून देते तर सचिन मनातच विचार करतो, म्हणजे अस्मिताने काही ऐकलं नाही वाटतं साक्षीचा आवाज. तर अस्मिता रडत असते. त्याच वेळेला तिथे कल्पना काकू येतात. अस्मिता, काय झालं रडायला? अस्मिता सांगते, सचिनचं रोज नवीन रूप बघायला मिळतंय. खूप त्रास होतोय मम्मा मला यामुळे. पण आता मला शहाणपण आलंय. सचिनला मी माझ्या आयुष्यातनं कायमचं काढून टाकेल. तर कल्पना काकून ते सगळेच पूजेसाठी निघतात. तेव्हा अश्विन सांगतो, मम्मा मी नाही आलो पूजेला तर चालेल का? माझी इच्छा नाही आहे. तर कल्पना काकू सांगतात, अरे तुम्हा मुलांसाठीच मी पूजा ठेवली आहे ना, तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे. तर प्रतिमा ते म्हणतात, अगं कल्पना मी काही येत नाही, मला थोडी ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय. तर सायली पण सांगते, हो प्रतिमा आत्या, म्हणून तुम्ही चहा घेतला नाही का? बरं ठीक आहे, तुम्ही आराम करा, आम्ही जातो. तर अर्जुनही म्हणतो, प्रतिमा आत्या तू आली असती ना बरं वाटलं असतं, पण हरकत नाही, गेस्ट रूममध्ये तू आराम कर. त्याच वेळेला तिथे प्रिया येते. तुम्ही सगळे कुठे निघालात? अश्विन उभं राहतो. मम्मा चल पटकन, उशीर होतोय. कल्पना काकू प्रियाला सांगतात, तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला इथे कोणी बांधील नाही. तू प्रश्न नाही विचारले तेवढं बरंच होईल. अश्विन तिथून निघून जातात. सायली प्रियाला सांगते, तुझ्यामुळे जर प्रतिमा आत्यांना काही त्रास झाला मला कळालं ना, तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की आणखी सखी प्रियाला सांगत असतात, अगं प्रतिमा आत्यामध्ये अडकले आहे, जा तुझी आई आहे, तू वाचवलं पाहिजे. प्रिया सांगते, आईमध्ये अडकली मग मी काय करू? माझासुद्धा जीव मला प्रिय आहे ना. प्रियाचं हे बोलणं प्रतिमा आत्या आणि सुमन काकू बाजूला उभं राहून ऐकत असतात. तर खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे जानकी सखी प्रियाला गोल रिंगणामध्ये उभं करतात आणि बाहेरून आग लावतात. त्याच्या चारी बाजूने आग लागलेली असते आणि ती ओरडत असते, वाचवा, कोणीतरी वाचवा. सगळेच घरातले मेंबर आजूबाजूने उभे राहतात. तर सायली सांगते, काय प्रिया, मगाशी प्रतिमा आत्यांना भाजलं असतं तर तुला काही फरक पडत नव्हता, हा त्याचाच परिणाम आहे. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज, आणि स्वतःची काळजी घ्या.